नमस्कार मित्रांनो. तुम्ही जर YouTubeला क्रिएटर आहात, YouTubeला व्हिडिओ बनवत असाल, YouTubeला तुमचं चॅनल असेल, तर मित्रांनो, आज तुम्हाला YouTubeबद्दल कॉपीराईटबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. कॉपीराईट क्लेम, कॉपीराईट स्ट्राईक, मोनेटायझेशन शेअरिंग या 3 नियमांबद्दल तुम्हाला मी आज सांगणार आहे मित्रांनो. हे नियम खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. जर तुम्ही कंटिन्यू YouTubeला व्हिडिओ अपलोड करत असाल, तुमचं चॅनल असेल, तुम्ही एवढं मेहनत करून तुम्ही YouTubeला व्हिडिओ अपलोड करता. जर तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक आला, जर कॉपीराईट क्लेम आलं, तर कॉपीराईट मोनेटायझेशन शेअरिंग तुम्हाला जर भेटलं मित्रांनो, तर तुमची मेहनतीला पाणी फिरून जाईल मित्रांनो. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे, की काय असतं कॉपीराईट स्ट्राईक, काय असतं मोनेटायझेशन शेअरिंग, काय असतं कॉपीराईट क्लेम. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी YouTube टिप्स तुमच्यासाठी मी घेऊन येईल मित्रांनो. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. कॉपीराईट स्ट्राईक म्हणजे काय मित्रांनो? कॉपीराईट स्ट्राईक कशाला म्हणतात? त्याचं हिंदी मीनिंग काय मित्रांनो? मराठी मीनिंग काय आहे? कॉपीराईट स्ट्राईक म्हणजे अधिकार. अधिकार म्हणजे मित्रांनो, जसं एक एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. मी एखाद्या दुकानावर गेलो. एखाद्या दुकानावर मी मोबाईल पर्चेस केला. मला तो मोबाईल आवडला. मी तो पैसे देऊन विकत घेतला. तो विकत घेतल्यानंतर मित्रांनो, जर तो माझा मोबाईल कोणी माझ्यापासून हिसकावून घेतला, कोणी चोरी करून घेतला, तर मी त्याच्यावर एफ-आय टाकू शकतो मित्रांनो. तसंच YouTubeला पण आहे मित्रांनो. जर तुम्ही एवढ्या मेहनतीने, कष्टाने तुम्ही व्हिडिओ बनवता, तुम्ही त्याच्यामध्ये सॉन्ग ॲड करता, तुमच्या आवाजात गाणी म्हणता, तर तोच व्हिडिओ तुमचा कोणी चोरून घेईल. तेच व्हिडिओ तुमचं जे गाणं आहे, त्याच्या आवाजात तो गाईल, त्याच्या आवाजात तो म्हणेल, तर त्याच्यावर तुम्ही कॉपीराईट स्ट्राईक टाकू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, YouTubeला 3 महिन्यात अगर तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक 3दा आल्या, तर तुमचं YouTube चॅनल डिलीट होऊ शकतं मित्रांनो. तुमचं YouTube चॅनलला सस्पेंड केलं जाऊ शकतं मित्रांनो. एवढी खतरनाक असं हे तुमचं कॉपीराईट स्ट्राईक आहे मित्रांनो. दुसरं कॉपीराईट क्लेम. कॉपीराईट क्लेम म्हणजे विदाऊट परमिशन तुम्ही कोणाचं म्युझिक यूज केलं, कुणाचं गाणं यूज केलं, तर ते तुम्हाला कॉपीराईट क्लेम देऊ शकता मित्रांनो. याच्यावर तुमच्या चॅनलला काही फरक पडत नाही मित्रांनो. फक्त जे तुमचा व्हिडिओ तुम्ही ज्या व्हिडिओत त्यांचं साँग तुम्ही यूज केलंय मित्रांनो, त्यांचं गाणं तुम्ही यूज केलंय, त्या व्हिडिओचं मॉनिटायझेशन थांबून जातं मित्रांनो. त्या मॉनिटायझेशन थांबल्याने जे त्या व्हिडिओद्वारे जी अर्निंग होते मित्रांनो, ती तुम्हाला न भेटता जी त्याचा अधिकार आहे, ज्याने ते गाणं तयार केलंय, ते मॉनिटायझेशन, त्या पैसे, अर्निंग त्याला भेटते मित्रांनो. ते तुम्हाला भेटत नाही. त्याच्याने तुमच्या चॅनलला काही फरक पडत नाही मित्रांनो. तिसरं मॉनिटायझेशन शेअरिंग. मॉनिटायझेशन शेअरिंग म्हणजे जसं मी एखादं गाणं म्हटलं, या गायलं म्युझिक माझ्या आवाजात, मी तयार करून YouTubeला टाकलं आणि तेच आवाजात दुसऱ्याने कोणी म्हटलं, त्याच्या आवाजात. त्याने त्याच्या आवाजात माझं गाणं त्याच्या आवाजात म्हटलं आणि सूर, ताल ते काही नसू दे मित्रांनो. फक्त माझं गाणं त्याने म्हटलं. तर मी त्याला मॉनिटायझेशन शेअरिंग देऊ शकतो मित्रांनो. मॉनिटायझेशन शेअरिंग म्हणजे जे त्या व्हिडिओद्वारे जे अर्निंग होते, जे पैसे भेटतात मित्रांनो, ते पैसे 50% त्याला 50% मला भेटेल मित्रांनो. म्हणजे त्याला मॉनिटायझेशनचा कॉपीराईट देऊ मी शकतो मित्रांनो. त्याला म्हणतात मॉनिटायझेशन शेअरिंग. आजचा व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो, नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन YouTubeचे टिप्स, व्हिडिओज तुम्हाला मी कंटिन्यू देत राहील मित्रांनो. अगर तुम्हाला Facebook, Instagramचा काही पण असो प्रॉब्लेम असो, 100% माझ्याकडनं जेवढी माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल तेवढी देईल मित्रांनो. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका. व्हिडिओद्वारे तुम्हाला संपूर्ण सांगेल मित्रांनो. धन्यवाद.